नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नांदावरे पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममधून तुमचं सहर्ष स्वागत करतो. येणारी 14 जूनची कंबाईनची एक्झाम आहे, त्या अनुषंगाने थोडक्यात आपण काही PYQ चे लेक्चर हे लॉन्च केलेले होते. त्याच्यामध्ये आपण भूगोल या विषयाचे प्री एक्झामसाठीचे आपण सगळे PYQ इथं बघत आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 2017 पासूनचे सगळे आतापर्यंत बघितलेले आहे. 2017, 2018, 2019, 2020, 21, 22, 23 आणि आता बघत आहोत आपण 2024 हा आयोगाचा जो प्रीचा पेपर होता तो बघत आहोत आपण PYQच्या बाबतीत. ठीक आहे. याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन दिसतोय आपल्याला तो जोड्या लावासाठी दिसतोय, जो महाराष्ट्राच्या घाटावरचा प्रश्न दिसतोय. साधारणतः काय बोलताय याच्यामध्ये, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा, असं साधारणतः हा प्रश्न दिसतोय मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. या प्रश्नामध्ये सगळं इझी दिलेलं आहे, काही असं कठीण नाही फारसं याच्यामध्ये. काय बोलतो लक्षात घ्या, जो पहिला कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये घाट दिलेला आहे, पहिला दिलेला तो फोंडा घाट दिलेला आहे. ठीक आहे. आता हा जो फोंडा घाट याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो, हा फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी या दोन ठिकाणांना जोडताना दिसते आपल्याला. आता कोल्हापूर आणि पणजी याच्यामध्ये कुठे दिसतात त्या लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला पहिल्या याच्यात काय बोलताय, मुंबई आणि नाशिक, तर येणार नाही. कोल्हापूर आणि कुडाळ बोलतात तर हे सुद्धा येणार नाही त्यामध्ये आपलं. त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर दिसतात तर हे सुद्धा येणार नाही. कोल्हापूर आणि पणजी हे चौथ्यामध्ये दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला फोंडा घाटची जोडी लागताना दिसते आपल्याला, ही कोल्हापूर आणि पणजीच्या बाबतीत या पद्धतीने लागताना दिसते. ठीक आहे. आता पुढे जो माळशेज घाट आहे मित्रांनो, तो माळशेज घाट लक्षात घ्या, साधारणतः आपल्याला मुंबई, ठाणे आणि त्यानंतर मग साधारणतः आपल्याला अहमदनगर या ठिकाणांना जोडताना दिसतंय. ठीक आहे. पण याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला इथे मुंबई आणि नाशिक दिसतात, तर मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान साधारणतः आपल्याला हा घाट दिसत नाही. ठीक आहे. मुंबई, ठाणे, अहमदनगर आपण असं बोललो, पण इथं या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर ठाणे आणि अहमदनगर या ठिकाणी दिसतात, म्हणजे माळशेज घाट आपल्याला हा थोडीशी जोडी लागताना दिसते आपल्याला. ठीक आहे. पुढे हनुमंते घाट दिसतोय मित्रांनो. जो हनुमंते घाट आहे तो साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला काय तर तो आपल्याला कोल्हापूर आणि कुडाळ या दोन शहरांना जोडताना दिसत आहे. ठीक आहे. आणि राहिलेला शेवटचा दिसतो आपल्याला थर्ड घाट. तो थर्ड घाट हा जास्तीत जास्त विचारला जातो, तो फेमस घाट आपल्या महाराष्ट्रामधला आहे. तो मुंबई आणि नाशिक या दोन ठिकाणांना जोडताना दिसत आहे. पुन्हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर घाटमार्गांच्या बाबतीत काही महत्वाचे फॅक्ट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. जर आपल्याला जर विचारलं कदाचित की महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडचा घाट कोणता, तर उत्तरेकडचा घाट कोणता आहे, तो दिसत आपल्याला तो लडिंग घाट आहे. तो घाट दिसत आपल्याला तो लडिंग घाट दिसतो, जो महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडचा आहे. हा जो लडिंग घाट आहे मित्रांनो, हा जोडताना दिसतो आपल्याला दोन ठिकाणांना जोडतो. ज्याच्यामध्ये पहिलं ठिकाण दिसतं आपल्याला कोणतं, तर ते दिसतं आपल्याला धुळे जिल्हा, धुळे. आणि पुन्हा तो जोडताना दिसतो आपल्याला कुठे, तर धुळे साधारणतः दिसतं आपल्याला तो नाशिकच्या दरम्यान आपल्याला हा घाट दिसतो. म्हणजे धुळे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा आणि महाराष्ट्रामधला सर्वात उत्तरेकडचा असा घाट दिसतोय. तो कोणता घाट, तर तो दिसतो आपल्याला तो हा लडिंग घाट आहे. ठीक आहे. पुढे जर बायचान्स असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधला सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता, महाराष्ट्रामधील सर्वात दक्षिणेकडचा घाट. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेकडच्या घाटामार्गाबद्दल जर विचारलं गेलं तर तो घाट आहे कोणता, तर तो आपला आंबोली घाट. तो घाट आहे आपला आंबोली घाट. ठीक आहे. जो आंबोली घाट आहे मित्रांनो, तो साधारणतः लक्षात घ्या सावंतवाडी, आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी आणि पुन्हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर तो कर्नाटकमध्ये बेडगाव या दोन ठिकाणांना जोडणारा साधारणतः आपल्याला घाट दिसतोय. घाट आहे तो आपला आंबोली घाट, जो महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडचा. ठीक आहे. जर बायचान्स आणखी प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधला सर्वात लांब घाट कोणता, महाराष्ट्रामधला सर्वात लांब घाट कोणता, तर तो घाट दिसतो आपल्याला कोणता, तो आपला आहे कुंभारली घाट. घाट आहे आपला कुंभारली घाट. आणि या कुंभारली घाटाची लांबी साधारणतः दिसते आपल्याला किती आहे, तर ती आहे 24 किलोमीटर. ठीक आहे. असे हे सगळे साधारणतः फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. पुन्हा याच्याच मध्ये तुम्ही एक बोरघाट सुद्धा लक्षात ठेवू शकता. बोरघाट, जो हा बोरघाट साधारणतः लक्षात घ्या मुंबई आणि पुणे, मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणांना जोडणार आहे. अशी सगळी घाटमार्गाच्या बद्दलची ही सगळे महत्वाचे फॅक्ट दिसते आपल्याला. ठीक आहे ना, हे सगळे गरजेचे आपल्याला करणं. ठीक आहे. पुढे आता सॉरी एक मिनिट, याच्यामध्ये आपण याचं उत्तर काढलेलं नाही. याच्यामध्ये उत्तर साधारणतः येताना दिसते आपल्याला, काय येताना दिसतं लक्षात घ्या, पहिली 4 येताना दिसत आहे, त्याच्यानंतर पुन्हा 3 येताना दिसत आहे, त्यानंतर हनुमंते घाट 2 येताना दिसते आणि 1 म्हणजे 4 3 2 1 असं उत्तर येताना दिसतं. ती दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतं. ठीक आहे. म्हणजे उत्तर आपल्याला आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे आपण दुसरा प्रश्न बघतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय बोललेलं, एकदम सोपा प्रश्न आहे, काय लक्षात घ्या काय बोलताय. शंभू
आणि महादेव डोंगररांग रिकामी जागा नद्यांच्या दरम्यान आहे असं बोललेलं आहे, ठीक आहे की नाही. आता जर कदाचित आपण तापी आणि गोदावरीच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं, तापी आणि गोदावरी या दोन डोंगर सॉरी या दोन नद्यांच्या दरम्यान साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसते कोणती डोंगररांग, तर ती दिसते आपल्याला सातमाळा. सातमाळा व अजिंठा ही डोंगररांग आपल्याला तापी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यात दिसत आहे मित्रांनो. पुढे दिसतं, लक्षात घ्या, गोदावरी आणि भीमा बोललेले, गोदावरी आणि भीमा, ठीक आहे ना. आता गोदावरी आणि भीमाच्या बाबतीत जर साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला गोदावरी या नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे, गोदावरी नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे आपल्याला दिसत आहे हरिश्चंद्र व बालाघाट डोंगररांग दिसतात, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला भीमा आणि कृष्णा, ठीक आहे की नाही. आता भीमा आणि कृष्णाच्या बाबतीत साधारणतः जर विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या आपल्याला दिसतंय कोण, तर शंभू आणि महादेव डोंगररांग दिसत आहे, शंभू आणि महादेव डोंगररांग दिसत आहे, ठीक आहे. या सगळं आपल्याला दिसतंय, हे महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा दिसत आहे. आणि या डोंगर रांगाच्या दरम्यान कुठेतरी आपल्याला नद्यांचे खोरे आलटून पालटून दिसते. अशा पद्धतीने हा प्रश्न दिसत आहे. आपल्याला विचारलं होतं शंभू आणि महादेव डोंगर रांगेच्या बाबतीत जे उत्तर आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, ठीक आहे. आता अशाच पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, काय बोललो मी, की आपल्या भारताच्या बाबतीत तुम्हाला काही डोंगर रांगा विचारल्या जाऊ शकते पाहिजे, ठीक आहे. जसं की भारतामध्ये आपल्याला दिसतंय, या पद्धतीने दिसतंय मित्रांनो, ही विंध्य पर्वतरांग आहे, हे दिसतं आपल्याला विंध्य पर्वतरांग. या विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला एक नदी जाताना दिसते. अशा पद्धतीनं ही भारतामधली सर्वात लांब अशी पश्चिमेकडची नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. ही नदी दिसते आपल्याला ती नर्मदा नदी, ठीक आहे. याच नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर पुन्हा आपल्याला एक पर्वतरांग दिसत आहे. ही जे पर्वतरांग दिसत आहे मित्रांनो, या पर्वतरांगेचं नाव आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग, ज्याची सुरुवात आपण ही भारतामध्ये विंध्य पर्वतरांगेपासून सुरू केली. आणि आलटून पालटून काय गोष्टी दिसतात आपल्याला, कुठेतरी पर्वतरांगा, कुठेतरी डोंगर रांगा, आणि त्याच दरम्यान कुठेतरी आपल्याला ह्या नदी खोरे दिसत आहे. तर याच पद्धतीने आपण विंध्य पर्वतरांग आणि त्याच्या दक्षिणेकडे आपल्याला दिसत आहे नर्मदा नदी खोरे, आणि नर्मदा नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे बिलकुल दिसते आपल्याला सातपुडा पर्वतरांग. आणि या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला एक ही पश्चिम वाहिनी नदी दिसते आपल्याला मित्रांनो. तर या पश्चिम वाहिनी नदीचं नाव दिसतं आपल्याला हे तापी नदी, दिसतं आपल्याला तापी नदी, ठीक आहे ना. आणि याच तापी नदीच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला दिसते ही सातमाळा, आणि पुन्हा दिसते आपल्याला अजिंठा डोंगर, ठीक आहे. म्हणजे तापी नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे दिसते आपल्याला सातमाळा व अजिंठा असं दिसतंय, ठीक आहे. त्यानंतर सातमाळा व अजिंठा ही जी डोंगर रांग दिसते आपल्याला, या डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला एक नदी वाहताना दिसते. अशा पद्धतीने ती महाराष्ट्रामधली महत्वाची नदी आणि दक्षिण भारतातील सुद्धा महत्वाची नदी, ही जी नदी खोरे दिसत आहे, तर ही नदी आपली कोणती, तर ही आहे गोदावरी नदी खोरे, दिसते आपल्याला गोदावरी नदी खोरे, ठीक आहे. आता याच गोदावरी नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे पुन्हा आणखी जर पाहायचं झालं तर आपल्याला दिसतंय या पद्धतीने पुन्हा डोंगर रांग दिसतंय मित्रांनो. अशी ही डोंगर रांग दिसत आहे. डोंगर रांगेचं नाव आहे हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर, ठीक आहे. आता हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला महाराष्ट्रातील एक पुन्हा महत्वाची नदी दिसते आपल्याला. त्या नदीचं नाव आहे, ती नदी दिसते आपल्याला ही भीमा नदी, दिसते आपल्याला मित्रांनो, ही भीमा नदी दिसते आपल्याला, भीमा नदी. आणि याच भीमा नदीच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला एक आणखी डोंगर रांग दिसते मित्रांनो, जी महाराष्ट्रामधली सह्याद्री पर्वतरांगेची उपडोंगर रांग आहे. त्याचं नाव आहे शंभू आणि महादेव, शंभू महादेव, ठीक आहे. जो साधारणतः आपल्याला प्रश्न विचारला होता की शंभू महादेव डोंगर रांग आपल्याला ही कोणत्या दोन नदी खोऱ्याच्या दरम्यान दिसत आहे, तर उत्तर बघितलं आपण काय, तर भीमा आणि कृष्णा. म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा एक नदी जाताना दिसत आहे. त्या नदीचं नाव दिसतं आपल्याला मित्रांनो हे कृष्णा नदी दिसते, ठीक आहे. तर हा साधारणतः लक्षात घ्या. पुन्हा आपल्याला हा भारतामध्ये साधारणतः पुन्हा विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे आपल्याला सातपुडा पर्वतरांग,
सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी नदी आणि तापी नदीच्या दक्षिणेकडे सातपाडा व अजिंठा डोंगर रांग. त्या सातमाडा व अजिंठा डोंगर रांगेच्या मध्ये दक्षिणेकडे पाहायचं म्हटलं तर गोदावरी नदी खोरे आणि गोदावरी नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग दिसत आहे. त्या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा दिसते आपल्याला भीमा नदी खोरे आणि भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेकडे पुन्हा दिसते आपल्याला दिसते ती शंभू महादेव डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे दिसते आपल्याला काय तर लक्षात घ्या कृष्णा नदी खोरे. आणि प्रश्न साधारणतः आपल्याला तो याच ठिकाणी होता की कोणत्या दोन नदी खोऱ्याच्या दरम्यान आपल्याला शंभू महादेव डोंगर रांग दिसत आहे, तर उत्तर आहे भीमा आणि कृष्णा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे महत्वाचं ठरत आहे. तर भीमा आणि कृष्णा हे तिसऱ्या नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू जो लक्षात घ्या कुठेतरी आपल्याला काय दिसतंय, जो जगाचा भूगोलाशी कुठेतरी लिंक होणारा आपल्याला हा महाराष्ट्राचा भूगोलचा प्रश्न दिसतो. साधारण लक्षात घ्या काय बोललेलं याच्यामध्ये, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय ओळखा असं बोललेलं. ठीक आहे, आता खाली काही विधानं दिलेली आहे, काय बोलता लक्षात घ्या, अग्निजन्य खडकात पहिला खडक दिलेला पहिल्या स्टेटमेंट मध्ये अग्निजन्य खडक. ठीक आहे, त्या अग्निजन्य खडकात लोह सोने आणि तांबे आढळते असं बोललेले, जे बरोबर आहे साधारणतः लक्षात घ्या. जो काही अग्निजन्य खडक आहे तो लाव्हारसाच्या निक्षेपणातून आणि लाव्हारसाच्या घनीभवनातून तयार होताना दिसतं. या अग्निजन्य खडकात आपल्याला जीवाश्म आढळत नाही, पण याच्यामध्ये खनिज आढळतात. याच्यामध्ये खनिज कोणती आढळू शकतात, तर याच्यामध्ये सांगितलेली की लोह सोने आणि तांबे आढळतात. तर स्टेटमेंट हे बरोबर आहे मित्रांनो, काय अडचण नाही. ठीक आहे, पुढे बघतो आपण काय बोललेलं ब मध्ये स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम यासारखी खनिजे आढळतात असं बोललेले. आता चुनखडक साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या, जे काही प्राणी असतात तर प्राण्यांच्या हाडामध्ये आपल्याला चुनखडकाचं प्रमाण आढळते मित्रांनो. आणि हे जे प्राणी साधारणतः जेव्हा केव्हा हे जमिनीच्या खाली गाडले जातात आणि त्याच्यावर स्तरावर थर असतात तेव्हा हा स्तरित खडक तयार होतो. आणि याच्यामध्ये चुनखडक कशाचा साधारणतः लक्षात घ्या, कॅल्शियमच्या प्रमाणावरून आपल्याला त्या ठिकाणी चुनखडक तयार झाला दिसतो. आणि जिप्समच्या बाबतीतही त्याच गोष्टी होताना दिसतात, म्हणजे जिप्सम आणि चुनखडक आपल्याला स्तरित खडकात आढळताना दिसत आहे. तर हे सुद्धा आपल्याला स्टेटमेंट हे बरोबर आहे. ठीक आहे, क मध्ये काय बोललेले, रूपांतरित खडकाच्या बद्दलचा प्रश्न दिसतो आपल्याला. ठीक आहे, जे अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक याच्यावर जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त प्रेशर बिल्ड झाला आणि त्याला हीट सुद्धा प्राप्त झाली की म्हणजे उष्णता प्राप्त झाली, तर त्याचं रूपांतर हे रूपांतरित खडकात होताना दिसतं म्हणजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय बोललेले, अभ्रक आणि गार्नेट यासारखी खनिजे आढळत नाहीत असं बोललेले मित्रांनो. ठीक आहे, जर या ठिकाणी बोलले असते की याच्यामध्ये ही खनिजे आढळतात तर हे स्टेटमेंट बरोबर झालं असतं, पण याच्यामध्ये बोललेले की याच्यामध्ये ही खनिजे आढळत नाहीत, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट मित्रांनो चुकीचं दिसते आपल्याला. तर आपली या तिन्ही मधून अ आणि ब ही दोन्ही काय दिसते आपल्याला मित्रांनो, हे योग्य पर्याय असणार. ठीक आहे, आता पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये काय बोललेले, अ आणि क हे बरोबर आहे असं बोलतात. ठीक आहे, पण आपलं ब बरोबर आहे, क हे चुकीचं आहे, तर आपल्याला हे स्टेटमेंट सॉरी हा जो पर्याय दिसतो तो याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, पुढे काय बोलताय लक्षात घ्या, सेकंड मध्ये काय बोललेले, अ ब आणि क हे बरोबर आहे, पण क हे तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्टेटमेंट दुसरं सुद्धा म्हणजे पर्याय दुसरा हे सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय बोलताय, अ आणि ब हे बरोबर आहेत असं बोललेले, तर आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या, आपल्याला हे बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी दिसतंय, कारण क हे चुकीचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग या बाबतीत ते येतच नाही आपलं, कारण बच फक्त बरोबर बोलता याच्यामध्ये, अ सुद्धा आपलं बरोबर आहे, त्याच्यामुळं चौथं सुद्धा ऑप्शन येत नाही. तर याचं उत्तर झालेलं हे पर्याय क्रमांक 3 झालेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोलताय, आता पुढचा प्रश्न बघा काय बोलताय, की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं बोललेलं. ठीक आहे ना, योग्य असलेली विधाने आपल्याला पाहायची आहे. जे कुठेतरी आपल्याला हे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरचा क्वेश्चन दिसतं लक्षात घ्या. आता ही विधानं कोणती कोणती बघू एकदा आपण. ठीक आहे, या विधानांमध्ये काय गोष्टी आहे लक्षात घ्या, काय बोललेले, पहिलं जे स्टेटमेंट आहे अ त्याच्यात म्हणत आहे की महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे असं बोललेले. महाराष्ट्रात भीमा नदीचे खोरे हे कसे बोलतात, हे स्वतंत्र खोरे आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भीमा नदी ही स्वतंत्र वाहते आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर कर्नाटकमधील कुरगड्डी या ठिकाणी ती कृष्णेला जाऊन मिळते नेमकं. ठीक आहे, जनरली पाहायचं म्हटलं तर भारताच्या भूगोलाच्या बाबतीत ओव्हरऑल विचार करतो म्हटलं तर भीमा ही कृष्णेची उपनदी, पण ती महाराष्ट्रामध्ये सेपरेट वाहताना दिसते. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर ती साधारणतः कर्नाटकमध्ये कृष्णेला जाऊन मिळते, पण महाराष्ट्रात तिचे खोरे कसे आहेत तर हे स्वतंत्र आहे, ते स्वतंत्र वाहते. ही स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचं बघू आपण काय बोललेले, ब मध्ये पैनगंगा नदी ही अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते असं बोललेले. ठीक आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. पैनगंगा नदी ही अजिंठा डोंगर रांगेमध्ये एक भाग आहे, तो आहे पठार कोणता, तर तो भाग आहे आपला बुलढाणा पठाराचा भाग. त्या बुलढाणा पठारावर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला, अजिंठा डोंगर रांगेमध्ये बुलढाणा पठारावर आपल्याला पैनगंगा नदी ही उगम पावताना दिसत आहे. जे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, काय अडचण नाही. पुढे क मध्ये काय बोललेले, मांजराव नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे असं बोललेले, पण
आपल्याला माहित आहे की मांजरा नदी ही कोणाची उपनदी आहे, तर कोणत्या नदी खोऱ्यातील उपनदी ही आहे, ही गोदावरी नदी खोऱ्यातील उपनदी आहे मित्रांनो. ही मांजरा नदी खोऱ्यात सॉरी ही कृष्णा नदी खोऱ्यातील उपनदी नाही आहे, तर ही गोदावरी खोऱ्यातील उपनदी दिसते मित्रांनो आपल्याला. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट क वाला जे दिसतं आपल्याला हे चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे काय बोलता लक्षात घ्या, सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडची उपनदी आहे असं बोललेलं लक्षात घ्या. काय बोलतो, सिंदफणा ही जी नदी दिसते आपल्याला ती गोदावरीची उत्तरेकडील नदी आहे. ही गोदावरीची उपनदी आहे, काय अडचण नाही इथपर्यंत. गोदावरीची उपनदी आहे इथपर्यंत काही अडचण नाही. पण इथे बघा काय बोललेली आहे की गोदावरीची उपनदी आहे कुठली, तर उत्तरेकडची आहे. म्हणजे गोदावरी अशा पद्धतीने वाहत आहे तर ती गोदावरीला उत्तरेकडून येऊन मिळते असं बोललेले. पण हे चुकीचं आहे मित्रांनो. तर ती गोदावरीला दक्षिणेकडून येऊन मिळते मित्रांनो. गोदावरीला ही या ठिकाणी जर असतं की ही गोदावरीची दक्षिणेकडची उपनदी आहे, दक्षिणेकडची उपनदी आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर झालं असतं. या ठिकाणी उत्तरेकडची दिली म्हणजे हे सुद्धा काय दिसतं आपल्याला चुकीचं. मग याच्यामध्ये बरोबर असलेली विधाने दिसते आपल्याला फक्त अ आणि ब. ठीक आहे. आता अ आणि ब, आता ऑप्शन मध्ये कुठे कुठं, तर पहिलं जे ऑप्शन दिसत आहे याच्यामध्ये दिसतंय काय, लक्षात घ्या अ आणि ब, म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे, काय अडचण नाही. ठीक आहे ना. पुढचं बघायची काही गरज नाही, वेळ घालवायची काही गरज नाही. पुढे बघू आपण. पुढे 5वा प्रश्न आहे. या 5व्या प्रश्नामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, महाराष्ट्रातील 1960 आणि 1920 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती. जेव्हा माहिती आहे साधारणतः आपल्याला 1 मे 1960 रोजी साधारणतः आपला जेव्हा महाराष्ट्र हा निर्माण झालेला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये साधारणतः मित्रांनो आपल्याला ते 4 प्रशासकीय विभाग दिसत आहे, काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे. पण आता 2020च्या कालखंडानंतर साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण साधारणतः दिसते आपल्याला किती, तर ते दिसते आपल्याला एकूण 6 प्रशासकीय विभाग दिसत आहे. जेव्हा महाराष्ट्र हा निर्माण झालेला होता, तेव्हा महाराष्ट्रामध्ये साधारणतः आपल्याला एक कोकण, त्यानंतर नाशिक नाही पुणे, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर असे 4 प्रशासकीय विभाग होते. आणि त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू मग साधारणतः आपल्याला की नाशिक आणि अमरावती हे 2 प्रशासकीय विभाग पुन्हा आणखी वाढलेले दिसत आहे. तर आत्ताच्या कंडिशन मध्ये काय दिसतं आपल्याला मित्रांनो की 6 हे प्रशासकीय विभाग आपल्याला दिसत आहे. जे 2 वाढलेले ते कोणते, तर त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला नाशिक आणि त्यानंतर दिसतं आपल्याला अमरावती. ठीक आहे. असे हे 2 प्रशासकीय विभाग वाढलेले दिसत आहे आपल्याला. ठीक आहे की नाही. म्हणजे उत्तर आपल्याला दिसत आहे 1960 नुसार आपल्याला 4 प्रशासकीय विभाग आणि 2020 नुसार साधारणतः आपल्याला 6, ज्याचं उत्तर आपल्याला हे पर्याय क्रमांक 2 असं दिसतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोललेले, महाराष्ट्राच्या मृदे संदर्भातला प्रश्न आहे. याच्यामध्ये योग्य जोड्या जुळवा असं बोललेले आणि एका कॉलम मध्ये सगळीकडे आपल्याला मृदा दिलेल्या आणि दुसरीकडे त्याचा प्रदेश दिलेला. आता याच्यामध्ये काय बोललेले लक्षात घ्या. पहिलं जो दिसतंय त्याच्यामध्ये बोलताय की कापसाची काळी मृदा. आता कापसाची काळी मृदा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्र पठाराची जी काही निर्मिती झालेली ती आपल्याला लावाच्या घरीभवनातून झालेली, लावाच्या उद्रेकातून झाली, जो बेसिक लावा होता. आणि या बेसिक लावातून साधारणतः आपल्याला दिसतंय की महाराष्ट्र पठारावर जिकडे तिकडे बेसाल्ट खडक हा पसरलेला होता आणि या बेसाल्ट खडकाच्या विदर्णातून कापसाची काळी मृदा ही तयार झालेली दिसते आणि ही सगळं महाराष्ट्र पठारावर सगळं. ठीक आहे. म्हणजे साधारणतः कापसाची काळी मृदा पाहायचं म्हटलं तर आपल्याला ती कुठे दिसते, तर लक्षात घ्या महाराष्ट्राच्या पठारी भागात तयार झालेली दिसते आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर दिसते आपल्याला जांभी मृदा. तर जांभी मृदा जास्तीत जास्त साधारण पाहायचं म्हटलं तर ती आपल्याला दिसते कुठे, तर मित्रांनो ही कोकणाच्या भागामध्ये दिसत आहे. ज्या भागामध्ये आपल्याला साधारणतः जास्तीत जास्त पाऊस पडताना दिसत आहे, 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो आणि तिथं निश्चित असा आर्द्रतेचा कालखंड सुद्धा दिसते, त्या ठिकाणी लिचिंगची प्रोसेस होऊन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ही जांभी मृदा तयार होताना दिसत आहे. असा हा प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश, तो कोकणाचा प्रदेश मित्रांनो. ठीक आहे. आता पुढची दिसते मृदा आपल्याला तांबडी मृदा. तर तांबडी मृदा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर ती दिसते आपल्याला ती पूर्व विदर्भामध्ये दिसते आपल्याला मित्रांनो. ठीक आहे. आता पूर्व विदर्भामध्ये काही प्रमाणात जांभी मृदा सुद्धा आपल्याला आढळते आणि तांबडी मृदा सुद्धा तिथे आपल्याला आढळते. आता तांबडी मृदा जी तयार झालेली ती कशी तयार झाली, तर ग्रॅनाइट आणि नीस या खडकांच्या विदर्णातून जी मृदा तयार झालेली ती झालेली आपली कोणती, तर तांबडी मृदा. आणि पुन्हा दिसते आपल्याला काय, तर लक्षात घ्या भरड व उथळ मृदा दिसते कोणती, तर ती दिसते आपल्याला सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आपल्याला दिसते मित्रांनो. जो उथळ आणि कुठेतरी भरड असा साधारणतः प्रकार दिसते आपल्याला, तो दिसतो कुठेतरी सह्याद्रीच्या पूर्व भागात. असे हे साधारणतः आपल्याला जोड्या लागलेल्या दिसते आपल्याला. ठीक आहे. आता याच्या बाबतीत पहिल्यांदा आपल्याला दिसतंय काय, तर 3 येताना दिसतंय. ठीक आहे. दुसरे जांभ्या मृदेसाठी 1 येताना दिसतंय. पुढे तांबड्या मृदेसाठी 2 येताना दिसतंय आणि शेवटी 4 येताना दिसतंय. म्हणजे 3, 1, 2 आणि 4 असं कुठे दिसतंय आपल्याला लक्षात घ्या. या ठिकाणी एका काय अडचण नाही, 3 आहे पण 2 आहे. इथे आपल्याला 1 पाहिजे होतं म्हणजे काय दिसतंय हे कॅन्सल. त्यानंतर 3 आहे, काय अडचण नाही. पुन्हा 1 आहे हे सुद्धा बरोबर आणि त्यानंतर 4 आहे हे सुद्धा बरोबर आणि पुढे दिसतं आपल्याला काय दिसतंय, तर 4 दिसतंय. तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. तर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता खाली जर पाहायचं म्हटलं तर इथे 2, इथे 1,
इथे 3-3 पाहिजे होतं, तर कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट झाली होती, पण इथे उत्तर मिळालं आपल्याला, काय अडचण नाही. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर हे 2 आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो भारताच्या प्राकृतिक विभागावरचा प्रश्न आहे. नेमकं काय बोलताय लक्षात घ्या. याच्यामध्ये काय बोललेले की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात असं बोललेले, ठीक आहे. आता थोडक्यात लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या, जसं की अशा पद्धतीनं हिमालयाची काहीतरी एक रचना झालेली आहे, त्याला हिमालयाची प्रादेशिक रचना असं बोलतो आपण, किंवा त्याला प्रादेशिक विभागणी असं बोलतो आपण, जी नदी खोऱ्यांच्या बेसवर कुठेतरी झालेली दिसते, नदी खोऱ्यांच्या बेसवर झालेली दिसते. त्याच्यामध्ये नद्या कोणत्या कोणत्या लक्षात घ्या. ही जी पहिली नदी दिसते मित्रांनो, जी आपल्या भारताच्या अति वायव्येकडून वाहताना दिसत आहे, ही जी नदी आहे तर ती सिंधू नदी आपली, ही नदी आहे ही सिंधू नदी, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक नदी वाहताना दिसते पुन्हा, जी सिंधूची उपनदी आहे. अशा पद्धतीनं ही नदी दिसते, ही सतलज नदी, सतलज. त्यानंतर पुढे साधारण लक्षात घ्या, या पद्धतीने एक नदी वाहताना दिसत आहे, ठीक आहे. ही नदी आहे तर ही काली नदी, काली नदी. आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने एक नदी वाहताना दिसत आहे, ही नदी दिसते आपल्याला ही तिस्ता नदी, ठीक आहे. आणि पुन्हा साधारणतः अशा पद्धतीने एक नदी येऊन वाहते, त्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी, ठीक आहे. असे साधारणतः आपल्याला हे नद्या दिसत आहे. आणि या नद्यांच्या दरम्यान कुठेतरी साधारणतः मित्रांनो आपल्याला काहीतरी एक भाग दिसत आहे, नद्यांच्या दरम्यान काहीतरी भाग दिसतो. साधारणतः जो काही भाग आहे, जो जमिनीचा भाग आहे, त्याला आपण काहीतरी हिमालय असं बोलतो, ठीक आहे की नाही. तो साधारणतः अशा पद्धतीने ही पर्वतरांग आपल्याला ही दिसते या ठिकाणी, ठीक आहे ना. आणि याची विभागणी ही नद्यांच्या खोऱ्याच्या बेसवर कुठेतरी झालेली दिसते आपल्याला, ठीक आहे ना. आता हा जो हिमालयाचा भाग आहे याला काय बोलतो, हा जो हिमालयाचा भाग आहे याला काय बोलतो, हा हिमालयाचा भाग आणि हा हिमालयाचा भाग, याला काहीतरी वेगवेगळी नावं पडलेली आहे. ही नावं कोणती कोणती त्यानुसार साधारणतः आपण या गोष्टी बघतो. आता याच्यामध्ये साधारणतः जेव्हा बघतो आपण की या ठिकाणी सिंधू नदी आणि सतलज नदी या दरम्यान जो दिसतोय, पण जो भाग दिसतोय त्याला हिमालयाला बोलतो आपण, त्याला बोलतो आपण पंजाब हिमालय, त्याला बोलतो मित्रांनो आपण पंजाब हिमालय असं बोलतो साधारणतः, त्याला बोलतो आपण पंजाब हिमालय. एक मिनिट फक्त, याला बोललो आपण पंजाब हिमालय, किंवा यालाच आपण काश्मीर हिमालय असं सुद्धा बोलतो. काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय, तो सिंधू नदी आणि सतलज नदी यांच्या दरम्यान आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो हिमालयाचा भाग दिसतोय, जो सतलज आणि काली या दोन नद्यांच्या दरम्यान दिसत आहे, याला बोलतो आपण कुमाऊ हिमालय असं बोलतो, याला बोलतो आपण कुमाऊ हिमालय, ठीक आहे. आणि पुढे दिसतंय आपल्याला काली नदी आणि तिस्ता नदी यांच्या दरम्यान दिसतोय आपल्याला तो हा नेपाळ हिमालय दिसतोय, नेपाळ हिमालय. आणि त्यानंतर तिस्सा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या दरम्यान दिसतोय मित्रांनो हिमालयाचा भाग, त्याला बोलतो आपण आसाम हिमालय असं बोलतो, ठीक आहे. अशा पद्धतीने हे हिमालयाचे 4 प्रादेशिक विभाग पडताना दिसत आहे. जो विचारला होता तो विचारला होता आपल्याला पंजाब हिमालय असं विचारलेलं होतं. आणि पंजाब हिमालय दिसतंय आपल्याला मित्रांनो सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान दिसत आहे. मग याच्यामध्ये पहिल्याच ऑप्शन दिलेलं की जे आपलं उत्तर दिसतंय, ठीक आहे. उत्तर निघालेलं आपल्याला 7व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असं दिसतंय. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिसतंय लक्षात घ्या. मान्सून पूर्व पर्जन्ययुक्त वाऱ्याच्या बाबतीतला प्रश्न आहे हा, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत नेमक्या, ठीक आहे. आता जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. काय बोलताय की पश्चिम व वायव्य भारतामध्ये अतिउष्ण व कोरडे धुळीचे वारे हे वेगाने वाहतात, ठीक आहे ना. त्या वाऱ्यांना काय बोलतात असं बोललेले, ठीक आहे की नाही. जे भारताच्या वायव्य पश्चिम भागात वाहताना दिसतात, जे अतिउष्ण आणि कोरडे धुळीचे वारे आहेत, त्या वाऱ्यांना काय बोलतो असं साधारण प्रश्न दिसतो आपल्याला, ठीक आहे. भारतामध्ये साधारणतः लक्षात घ्या की आपल्याला भारताच्या वायव्येकडून काही वारे येताना दिसत आहेत, ठीक आहे. हे जे वारे साधारणतः दिसते आपल्याला की पश्चिमेकडच्या आणि भारताच्या वायव्येकडे जे साधारणतः देश आहे आपल्याला, जसं की जे सेमी कंट्रीज आहे, पाकिस्तान आहे, त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे, त्याच्यामध्ये इराण आहे, इराक आहे, सौदी अरेबिया वगैरे वगैरे आहे, ठीक आहे ना. याच्यामधून साधारणतः जे काही वारे येताना दिसतात ते सगळे हे धुळीयुक्त वारे असतात. त्यांना बोलतो आपण लू वारे असं बोलतो, त्यांना बोलतो आपण लू वारे. ते साधारणतः पाहायचं म्हटलं साधारणतः दिसतात आपल्याला ते कुठेतरी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतात मित्रांनो, ठीक आहे. तर या पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे.
त्यानंतर पुढे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर जे काही पुन्हा आपल्याला वारे दिसते हे पर्जन्ययुक्त वारे, जे मान्सून पूर्व पर्जन्ययुक्त वारे आहेत, त्याच्यामध्ये आणखी काही वारे आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा एक नॉर्वेस्टर आहे, जे साधारणतः आपल्याला पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या भागामध्ये येताना दिसते. त्यानंतर कालबैसाखी सुद्धा आहे. कालबैसाखी हे पश्चिम बंगाल आणि त्यानंतर आपल्याला आसामच्या भागामध्ये येताना दिसत आहे. पुढच्या टप्प्यात साधारणतः पाहायचं म्हटलं तर कर्नाटक आणि केरळमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉफी बहार आणि चेरी ब्लॉसम या दोन पद्धतीची मान्सून पूर्व पर्जन्ययुक्त वारे येताना दिसत आहे. आणि पुन्हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर कोकण आणि कर्नाटकच्या भागामध्ये आपल्याला आम्रसरी या नावाची मान्सून पूर्व पर्जन्ययुक्त वारे येताना दिसत आहे. पुढे आपल्या भारताच्या द्वीपकल्पीय पठारी भागावर साधारणतः आपल्याला पुन्हा आणखी वळवाचा पाऊस या पद्धतीचे वारे हे आपल्याला येताना दिसतात. तर हे सगळं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं ठरते मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे चहा वारे दिलेले, हे चहा वारे कुठे आहे नाही नेमकं, तर हे कॉफी वारे नेमकं आहे. ठीक आहे की नाही, तर याचं उत्तर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे. पुढचा 9वा प्रश्न आहे. त्या 9व्या प्रश्नाबद्दल काय गोष्टी ते महत्वाच्या ते एकदा बघू आपण. याच्यामध्ये काय बोललेले लक्षात घ्या. काय बोलताय की स्वामीनाथन आपल्या भारताचे महत्वाचे व्यक्ती ज्यांनी हे कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम केलेलं असे हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ठीक आहे ना, डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी 1970 मध्ये साधारणतः लक्षात घ्या भारताच्या जमिनीची काहीतरी साधारणतः हे वेगवेगळे शेतीचे काहीतरी वेगवेगळे प्रकार हे ठरवले गेले होते, जे पावसावर कुठेतरी आधारित होते. ठीक आहे ना, आता यांच्याबद्दलचा प्रश्न हा काय बोललेले डॉक्टर एम एस स्वामीनाथन 1970 नुसार यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे काय. कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य इतके पडते साधारणतः. ठीक आहे, आता यांनी जे काही प्रकार सांगितले होते त्याच्यामध्ये 3 प्रकार महत्वाचे ठरते याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये बोलतो आपण त्याला बोलतो पहिला प्रकार दिसतोय कोरडी शेती, त्याला बोलतो आपण कोरडी शेती. इंग्लिश मध्ये बोलतो आपण याला ड्राय फार्मिंग असं बोलतो. ठीक आहे, या ठिकाणी साधारणतः जर पाहायचं म्हटलं मित्रांनो लक्षात ठेवा, तर साधारणतः पावसाचं प्रमाण किती पडत आहे, तर इथं हे पडत आहे 40 सेंटीमीटर पेक्षाही कमी, 40 सेंटीमीटर पेक्षाही कमी साधारणतः ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण पडत आहे त्याला एम एस स्वामीनाथन यांनी सांगितले की ही कोरडी शेती आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा दिसते आपल्याला कोरडवाहू शेती. कोरडवाहू शेती दिसते. ठीक आहे, आता कोरडवाहू शेतीच्या बाबतीत साधारणतः डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी सांगितलेलं की याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या 40 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याला बोलतो आपण कोरडवाहू शेती असं बोलतो, म्हणजे ड्रायलँड फार्मिंग असं बोलतो. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला काय दिसतं तर लक्षात घ्या जो तिसरा आहे त्याला बोलतो आपण पर्जन्य शेती. ठीक आहे, जी रेनफेड फार्मिंग म्हणतो त्याला आपण. जे रेनफेड फार्मिंग आहे ते लक्षात घ्या साधारणतः 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडते त्याला बोलतो आपण रेनफेड फार्मिंग असं बोलतो साधारणतः लक्षात घ्या. ही झालेली ड्राय फार्मिंग त्या ठिकाणी 40 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडताना दिसत आहे. नंतर कोरडवाहू शेती म्हणजे ड्रायलँड फार्मिंगच्या बाबतीत दिसतं आपल्याला 40 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडताना दिसत आहे. आणि रेनफेड फार्मिंगच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडताना दिसत आहे. असे हे शेतीचे 3 प्रकार साधारणतः आपल्याला दिसत आहे की डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी सांगितलेले. मग याच्यामध्ये विचारलेला आपल्याला पहिला विचारलं तो कोणता, तो कोरडवाहू शेती जो या ठिकाणी दिसत आहे. तर याच्यामध्ये साधारणतः याच्यामध्ये दिसतं लक्षात घ्या काय, तर याचं प्रमाण दिसतं पावसाचं प्रमाण या ठिकाणी 40 ते 100च्या दरम्यान. हे कुठं लक्षात घ्या, आता इथे काय बोललेले त्यामध्ये काय बोलताय 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटर पेक्षा कमी. आता इथं तेच सांगितलेलं आपल्याला 40 ते 100च्या दरम्यान जिथं पडतात ते झालेलं आपलं काय तर कोरडवाहू शेती झालेलं, म्हणजे ही याच्या ठिकाणी येणार नाही. याच्यात कोण जाईल तर याच्यात जाताना दिसतं आपल्याला पर्जन्ययुक्त शेती. ठीक आहे, पुढे काय बोललेले ब मध्ये काय बोलताय 30 सेंटीमीटर पेक्षा कमी ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याला कोरडवाहू शेती असं बोललेले. तर हे सुद्धा येत नाही. मग 30 सेंटीमीटर पेक्षा कमी जर पाऊस पडत असेल तर ते कशामध्ये जाऊ शकते, हे कोरडवाहू शेती हे जाऊ शकते, कोरडी शेतीमध्ये जाऊ शकते मित्रांनो, ड्राय फार्मिंग मध्ये जाऊ शकते. पुन्हा क मध्ये काय बोललेले 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो ते कोरडवाहू शेतीमध्ये जाताना दिसतं आपल्याला. तर हे सुद्धा येताना दिसत नाही, तर हे सुद्धा काय होणार कट होणार. त्यानंतर ड मध्ये काय बोलता लक्षात घ्या 100 सेंटीमीटर पेक्षा कमी पण काय बोलताय 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त, म्हणजेच काय तर 40 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याला बोलतो आपण काय बोलतो तर कोरडवाहू शेती असं बोलतो. जे स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला हे बरोबर दिसत आहे. आता फक्त ड आपलं बरोबर या ठिकाणी. ठीक आहे, आता ऑप्शन नुसार काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या. इथं बोललेले की ब मध्ये काय बोलता लक्षात घ्या, इथं बोलताय की अ हे बरोबर आहे तर हे येणार नाही, काय अडचण नाही. इथं बोलताय की अ आणि ब बरोबर, तर अ आणि ब सुद्धा आपलं हे चुकीचं आहे तर हे सुद्धा येणार नाही. इथं बोललेले फक्त क बरोबर, तर क सुद्धा आपलं चुकीचं आहे मित्रांनो, तर हे सुद्धा येणार नाही. इथं बोलतात ड हे बरोबर, तर ड हे आपलं बरोबर आहे, काय अडचण नाही. तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू आपण. शेवटच्या प्रश्नामध्ये काय बोललेले लक्षात घ्या. आता
हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे, ठीक आहे ना. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती ही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते, कोणती वस्ती ही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते असं बोललेलं आहे, ठीक आहे की नाही. आता नागरी वस्तीची काही वैशिष्ट्य याच्यामध्ये दिलेली लक्षात घ्या. ज्या ठिकाणी अ मध्ये बोललेले की महानगरपालिका व नगरपालिका आहे अशी ही नागरी वस्ती, नागरी वस्ती म्हणजे कोणती वस्ती आपली ही शहर शहर आहे ते, ठीक आहे ना. आता या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे गरजेचं आहे, तर बरोबर आहे वैशिष्ट्य, हे काय अडचण नाही इथपर्यंत, ठीक आहे. पुढे काय बोललेले की ब मध्ये बोलताय 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे, काय अडचण नाही. ज्या ठिकाणी 5,000 पेक्षा लोकसंख्या जास्त असते त्याला शहर असं बोलतो आपण, नगर असं बोलतो, नागरी वस्ती असं बोलतो. त्यानंतर क मध्ये काय बोललेले 50% लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे असावेत असं बोलताय, ठीक आहे. आता 50% लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे नसावे साधारणतः, लक्षात घ्या काय बोलतो याच्यामध्ये उत्तर काय असायला पाहिजे नेमकं की 75% पेक्षा जास्त लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे असावेत, ठीक आहे ना. म्हणजे 75% जास्त लोक हे बिगर शेती म्हणजे कृषी व्यवसाय करणारे नसावेत असं साधारणतः त्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे काय तर लक्षात घ्या 25% पेक्षा कमी लोक हे काय करत असावे, हे शेती जर करत असतील, ठीक आहे ना, शेती जर करत असतील तर त्याला काय बोलणार आपण, त्याला बोलणार आपण नागरी वस्ती असं बोलणार, ठीक आहे. म्हणजे 75% जास्त लोक हे बिगर शेती म्हणजे कृषी व्यतिरिक्त इतर कोणत्या तरी कामधंद्यामध्ये गुंतून असावेत आणि फक्त 25% कमी लोक हे शेती करणारे असावेत किंवा कृषी किंवा त्याच्याशी रिलेटेड काहीतरी गोष्टी असतील त्याच्यामध्ये गुंतलेले असावेत त्या व्यवसायामध्ये, तेव्हा त्याला आपण नागरी वस्ती बोलतो, ठीक आहे ना. तर हे सुद्धा काय दिसते तर 50च्या ठिकाणी फक्त 75 पाहिजे होतं, म्हणजे हे बरोबर असतं, तर हे चुकीचं आहे मित्रांनो आपलं, ठीक आहे. पुढे काय बोलता लक्षात घ्या, ड मध्ये बोललेले की लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटरला ही 400 पेक्षा जास्त असावी, तर हे सुद्धा बरोबर आहे. एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये साधारणतः लक्षात घ्या 400 किंवा त्यापेक्षा जास्त लोक राहत असावे, तेव्हा त्याला बोलतो आपण नागरी वस्ती असं बोलतो मित्रांनो, ठीक आहे. तर या ठिकाणी फक्त आपल्याला चुकी दिसते, क हे चुकीचं दिसतंय, ठीक आहे. आता याच्यामध्ये बोलला लक्षात घ्या काय बोललेले, एक मध्ये काय बोलताय अ ब आणि क हे बरोबर आहे, म्हणजे हे येणार नाही कारण क आपलं काय आहे मित्रांनो चुकीचं आहे, ठीक आहे. पुढे दोन मध्ये काय बोललेले ब क आणि ड हे येणार आहे बोलताय, हे वैशिष्ट्य आहे बोलताय नागरी वस्तीचे, तर क हे नाही आहे वैशिष्ट्य नागरी वस्तीचे, तर हे सुद्धा गेलेलं. त्यानंतर काय बोललेलं पुन्हा आणखी अ ब आणि ट हे वैशिष्ट्य आहे नागरी वस्तीचे, ठीक आहे. याच्यामध्ये क दिलेलं नाही, जे वैशिष्ट्य नव्हतं, तर हे स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, हे ऑप्शन दिसतं बरोबर दिसतं, ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला हे 10व्या क्वेश्चनचं उत्तर दिसतं, हे असं 3 दिसतं, ठीक आहे ना. अशा पद्धतीनं सगळे साधारणतः लक्षात घ्या 2024च्या PYQचे साधारणतः जो काही आयोगाचा पेपर झाला होता प्रीचे त्याचे सगळे क्वेश्चन आपण पाहिलेले. नक्कीच याच्यामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर पेपर हा तुलनेने भरपूर सोपा पेपर असा होता आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स सुद्धा याच्यामध्ये मिळालेले होते. एक चांगल्या पद्धतीने अनालिसिस जर आपण केलं सगळ्या गोष्टीचं नक्कीच आपले मार्कही वाढू शकते आणि अशाच पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या आपल्याला हे सगळं आपल्याला इथे सांगताना दिसत आहे, बरोबर. एक राहिलेला पेपर पुन्हा आपल्याला दिसतोय तो 2025चा पेपर आहे, तर त्याचं सुद्धा आपण अनालिसिस बघणार आहोत, ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला मी काही गोष्टी सांगू शकतो की पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमची आमची एक नवीन बॅच लॉन्च झालेली आहे, जी इंटिग्रेटेड बॅच असणार आहे, जी नवीन सेशनमध्ये आहे साधारणतः. त्याच्यामध्ये भरपूर सारे ऍडमिशन झाले, लिमिटेड सीट आहे, ठीक आहे ना. आणि त्याच्यामध्ये जर नक्कीच तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधून साधारणतः लक्षात घ्या, तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन लगेच घेऊ शकता आणि हा नंबर तुम्ही तर नोट करून घ्या का, ठीक आहे. एवढं सगळं हे सगळं महत्त्वाचं दिसतंय, नक्कीच आपल्या अभ्यासामध्ये फायदा होत असेल याची खात्री आहे, ठीक आहे. तोपर्यंत पुढच्या अनालिसिस पर्यंत धन्यवाद.